मार्केट खूप सोपं आहे का? सोपं आहे. पण आपल्याकडे आपल्या कोणत्या स्ट्रॅटेजी आहेत आणि त्या स्ट्रॅटेजी कशा वर्क करतात हे जर का तुम्हाला समजत असेल तर मार्केट खूप सोपं आहे. मी अशा एका स्टॉकवरती काम करतोय आणि ते काम करत असताना मी कोणती स्ट्रॅटेजी वापरतोय ती स्ट्रॅटेजी तुम्ही एक वेळ वापरून बघा. कोणत्या पद्धतीनं तुम्हाला वापरता येते हे कसलंही माझं रिकमेंडेशन नाही. पण तुम्ही ज्यावेळी काम करणार त्यावेळी तुम्हाला जर का खरोखर आवडलं पहिलं पेपर रीड करून बघा तरच तुम्ही काम करू शकता. नाही तर काम नाही करू शकत. नमस्कार, इक्विटी बाजार शेअर मार्केट अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत एक स्ट्रॅटेजी आणि त्या स्ट्रॅटेजीवरती तुम्हाला शिकायचे आहे, ॲनालिसिस करायचे आहे. जी स्टॉक आहे त्या स्टॉकवरती तुम्ही पण प्रयत्न करायचे आहेत. जसं मी काम करतो तसं तुम्हाला आवडलं तर तुम्ही करायचं नाही, तुम्ही करायचं नाही. तुम्ही काहीतरी तुमच्या पद्धतीने वेगळं शोधायचं. म्हणजेच काय, एकंदरीत जे स्टॉक असतात ते प्रत्येक स्टॉक प्रत्येक टाइम फ्रेमवरती प्रत्येक ठिकाणी एक वेगळे रिॲक्ट होत असतात. त्याला तुम्ही फॉलो करायचं असतं. स्ट्रॅटेजी झाली. आणि अशी स्ट्रॅटेजी बघायला जाऊया आपण आज आपल्या चार्टवरती. या अगोदर आपण बघतोय आपलं चॅनल. आज कोणी नवीन व्हिडिओ बघत असतील आपल्याबरोबर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. चार्ट बघितल्याच्या नंतर तुम्ही बघितलंय की मला ज्यावेळी दाखवायचं आहे ते 3 महिने पाठचं दाखवायचं, तर 3 महिन्याचे पाठच दाखवतो. ते मी बघून घ्या. हा चार्ट जो लावलेला आहे हा चार्ट इथे दिसतोय तुम्हाला आणि याच्यावरती आपल्याला काम करायचं असतं. त्यावेळी रिस्क कशी मॅनेज करायची वगैरे 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 सगळं तुम्ही शिकलेलं आहात. नसेल कारण ते व्हिडिओ सगळे डिलीट झालेले आहेत. आता सेबीच्या गाईडनुसार मला ते करता येणार नाही, पण मी तुम्हाला रिस्क मॅनेज कशी करायची याचा एक वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवून देऊ शकतो. आणि तो व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असेल कमेंट करा, रिस्क मॅनेजमेंट रिस्क मॅनेजमेंट रिस्क मॅनेजमेंट. आणि ही रिस्क मॅनेजमेंट मी 1 तारखेच्या आणि 15 तारखेच्या होणाऱ्या आपल्या सेमिनार आणि वेबिनारमध्ये शिकवत असतो. तुम्हाला यायचं आहे तर आमच्या नंबरवरती तुम्ही हाय लाईव्ह एवढं लिहा. तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि तुम्ही तिकडे जॉईंट होऊ शकता. आणि त्या दिवशी सुद्धा मी रिस्क मॅनेजमेंट समोरासमोर शिकवतो. मग तो दिवस सुट्टीचा पण असू शकतो किंवा तो दिवस मार्केटचा पण असू शकतो. सकाळी 9 ते 12 आपण नक्कीच. तर दिलेल्या नंबरवरती लाईव्ह लिहायला विसरू नका. युट्यूबच्या खाली कमेंट करायची आहे रिस्क मॅनेज. पुढे जाऊया. आपण चार्टवरती आलोय. रिस्क मॅनेज तुम्ही करणार आहात. मी फक्त चार्ट कोणता लावायचा कसा लावायचा ते बघणार आहे. डिसेंबर 2023 याच्या पुढे हा 24 पासून आपण सुरुवात करूया. मी इथे टाइम फ्रेम केली 30 मिनिटांची. 30 मिनिटांची टाइम फ्रेम केली आणि मी येतोय 6 महिने पाठीमागे. सेबीच्या गाईडनुसार तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारचं बाय सेल करायचं रिकमेंडेशन नाही आहे. फक्त चार्ट आपण कसा रीड करतो आणि त्या चार्टवरती कसं आपल्याला ऍक्शन रिॲक्शन घ्यायचे असतात त्याच फक्त मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे बघा, डिसेंबर महिना हा आहे. कॅन्डल नंबर 1 9:15. कॅन्डल नंबर 2 9:45. कॅन्डल नंबर 3 10:15. इथे बघायचं. मी या कॅन्डलला मार्क करतोय. हाय काय आहे 11,193. त्याच्यामध्ये 5 पॉईंटचा बफर लावला. 11,193 आणि 94 आणि 5 11,199.85. त्याच्यानंतर लो काय आहे? लो आहे 11,111. याच्यातून 5 मायनस केले आणि इथे मी 6 लिहिलं. या दोघांच्या मधला डिफरन्स काढला. मी माझी रिस्क मॅनेज केली आणि मी इंटर झालो ट्रेडमध्ये आणि मला मिळाले पॉईंट 116. बघा इथे आपल्याला हा होता स्टॉप लॉस आणि इथं आपण रिॲक्ट झालो. सेम आपण जर का अजून कुठला रेंडमली कुठलाही दिवस घ्यायचा प्रयत्न केला, तुम्ही हे बघत चालायचं आहे कसं होतं मार्केट. कॅन्डल नंबर 1, कॅन्डल नंबर 2, कॅन्डल नंबर 3 9:15 1, 9:45 1 आणि तिसरी कॅन्डल 10:15. याच्यावरती मार्केट गेलेलं आहे आणि इथे तुम्हाला 62 पॉईंट इथे आहेत, 171 पॉईंट आहेत. हे सर्व काही तुम्ही करू शकताय.
तुम्ही या पद्धतीने सगळं अनालिसिस करायचंय, जमतंय का बघायचंय. जमत नसेल, नंबर दिलेला आहे, तुम्ही आमच्या सेमिनारला वेबिनारला येऊ शकता. इकडे ते शिकवलं जातं आणि ते कोणत्याही प्रकारचं आपलं रिकमेंडेशन नसतं. त्यामुळं तुम्ही फक्त शिकण्यासाठी माझ्याकडे येऊ शकता. त्या पद्धतीने या स्ट्रॅटेजीवरती तुम्ही तुमचं अनालिसिस काय असेल तो सुद्धा मला सांगू शकता. काही प्रॉब्लेम नाही. मित्रांनो, स्ट्रॅटेजी आवडली असेल नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.